ती पुरातन निर्मितीची माता होती, मात्र मरिया ही नवनिर्मित मानवाची माता होती, जे अगदी येशू ख्रिस्त नवीन जग नवीन सृष्टी निर्माण करणार होता त्याची ती माता बनणार होती. हे त्या ठिकाणी बाई ह्या शब्दातून सूचित झालेलं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, बिशप फुलटन शिन आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की बायबलमधील स्त्री ही दोन प्रकारे आढळते. पहिली स्त्री यवा, जी पुरुषाला खाली ओढते व त्याद्वारे त्याची अधोगती होते, त्याचा नाश होतो. तर दुसरी स्त्री जी सर्वस्वाचा त्याग करून पुरुषाला उंचाविते. येशू ख्रिस्त मरियेला बाई म्हणतो, ती पहिल्या प्रकारची स्त्री नसून अनिष्ट शक्तीचा बिमोड करणारी विश्वव्यापी अशी आई आहे, असं त्या ठिकाणी संबोधित केलेलं आहे. मात्र अद्यापी ह्या नवनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. अजूनही येशूची वेळ आलेली नव्हती, त्याची पूर्ती झालेली नव्हती. म्हणून येशू म्हणतो, माझी अजून वेळ आलेली नाही. अर्थात ती घटना संपन्न झाल्यावर म्हणजेच नवनिर्मितीच्या काळात मरियेला ख्रिस्ताची आणि मानवाची माता म्हणून मध्यस्थीचा हक्क मिळणार होता. त्यावेळी मरियेने माणसासाठी खुशाल मध्यस्थी करावी, जो हक्क ती सध्या आपल्यासाठी निभावत आहे. त्या हक्काने ती प्रत्येक भक्तासाठी मध्यस्थी करत आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही काना गावची घटना योहान शुभवर्तमानात अध्याय 4 मधील ही सिनॉप्टिक गॉस्पल म्हणजे मत्ते, मार्क आणि लूक यांच्यासाठी ही एकमेव घटना आहे, केवळ योहानाच्या शुभवर्तमानातच सापडते. आणि या घटनेमध्ये आपल्याला एक प्रकारची पद्धत आपल्याला दिसून येते की मरिया त्या ठिकाणी विनंती करते. ही विनंती येशूकडून नाकारली जाते आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा तिला मदत पुरवत असतो, असिस्टन्स पुरवलं जाते. अगदी तशाच प्रकारचं दृश्य आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानात अध्याय 15 मध्ये पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी ती कनानी स्त्री आपल्या भूतग्रस्त मुलीसाठी येशूकडे विनंती करत आहे आणि येशू तिला सांगत आहे की घरच्या मुलाचं खाद्य हे कुत्र्याला कसं टाकायचं. आणि त्यावेळी तिने जो विश्वास दर्शवला होता, तोच विश्वास पवित्र मरियेमध्ये होता. तो विश्वास ठेवूनच ती सांगत आहे की तो तुम्हाला जे सांगेल ते करा. आता हा जो शब्द आलेला आहे की तो तुम्हाला जे सांगेल तो ते करा, त्याआधी पवित्र मरियेच्या विश्वासातून आपल्याला काय शिकायला मिळते. अनेक वेळेला आपली धारणा होते, आपण परमेश्वराकडे प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करतो, प्रार्थना करतो आणि आपल्याला प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. आणि मग आपल्याला वाटते की देव झोपला असेल का बरं, माझ्या प्रार्थनेचे उत्तरच मिळत नाही, असं का होते. मात्र माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव नक्कीच उत्तर देत असतो. आपण जशा प्रकारे मागतो, आपल्याला ज्या वेळेला हवं त्यावेळेला देव कदाचित उत्तर देणार नाही, मात्र देव वेगळ्या मार्गाने वेगळ्या वेळेला नक्कीच उत्तर देत असतो. आणि म्हणूनच म्हणतात की ज्या वेळेला आपण घराचा समोरचा दरवाजा उघडून वाट बघत असतो, त्यावेळेला देव मागच्या दरवाजा उघडून आतमध्ये आलेला असतो. हिंदीमध्ये एक म्हण आहे, भगवान के घर में देर सही लेकिन अंधेर नहीं. त्या उक्तीप्रमाणे आपण विश्वासाने पवित्र मरियेच्या मध्यस्थीने नेहमी येशूकडे ही प्रार्थना करायला हवी. अशी ही सगळी परिस्थिती असताना ती चाकरांना सांगते, तो तुम्हाला जे सांगेल ते करा. असंच उदाहरण आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 41 ओवी 55 मध्ये पाहायला मिळते. हा जो काना येथे घरधण्याचा गोंधळ उडाला होता, असाच गोंधळ उत्पत्तीच्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा देशोदेशी दुष्काळ पडलेला होता, तथापि मिसर देशामध्ये भरपूर अन्न होतं, तेव्हा अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले, अन्नासाठी मागणी करू लागले. तेव्हा फारो सर्व मिसरवासियांना काय म्हणाला की तुम्ही जाऊन योसेफकडे, तो तुम्हाला जे सांगेल ते करा. योसेफकडे जा आणि तो तुम्हाला सांगेल तो करा.
ते योसेफकडे येतात आणि योसेफ त्यांच्यासाठी धान्याची कोठारे उघडतो. जो दुष्काळ पसरलेला होता त्या ठिकाणी योसेफ तारण करत असतो. हाच प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून मरिया मला सुचवत आहे, तो तुम्हाला जे सांगेल ते करा आणि तुमचं तो तारण करणार आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणूनच पवित्र मरिया तिचा जो विश्वास आहे त्या विश्वासावरच आपल्याला सध्याचे आपले पोप फ्रान्सिस यांनी जे पहिलं परिपत्रक, विश्व परिपत्रक काढलेलं आहे, श्रद्धेचा प्रकाश. या श्रद्धेचा प्रकाश या परिपत्रकामध्ये ते सांगत आहेत की जुन्या करारातील सारापासून सुरुवात करून असंख्य स्त्रियांच्या श्रद्धेचा प्रदीर्घ इतिहास सियोन कन्या असलेल्या पवित्र मरियेठाई हा पूर्णत्वास पावलेला आहे. म्हणजेच जी विश्वासाची वाटचाल सारापासून सुरुवात झालेली होती, तो विश्वास पवित्र मरियेने, तो श्रद्धेचा प्रवास पवित्र मरियेने पूर्ण केलेला आहे आणि म्हणूनच ती विश्वासांची आदर्श आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरियेला मानवतेबद्दल वाटत असलेली कळकळ व मानवतेसाठी स्वतःचे सामर्थ्य वापरण्याची येशूची तळमळ, ह्या दोहोंचा सुरेख संगम आपल्याला काना या ठिकाणी झालेला दिसून येतो. ह्या संदर्भात धन्यवादित पोप जॉन पॉल दुसरे यांनी मरिया वर्षानिमित्तानं काढलेल्या विश्व परिपत्रकामध्ये ते म्हणाले होते की काना गावी मरियेच्या नवीन मातृत्वाचा अर्थ स्पष्ट होतो. तिला माणसांबद्दल वाटत असलेली काळजी व त्यांना अनेक प्रकारच्या गरजात मदतीचा हात देण्याची तिची ती तळमळ, तिची ती तत्परता, हे तिच्या नवीन मातृत्वाचे गमक आहे. काना गावच्या अनुभवावरून दिसते की माणसाच्या गरजा भागविण्यासाठी मरिया माता माणूस व तिचा पुत्र यांच्यामध्ये एक मध्यस्थी म्हणून उभी ठाकते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा सगळा चमत्कार घडल्यानंतर शिष्याने विश्वास ठेवला. मात्र पवित्र मरियेने मात्र चमत्कार घडण्याआधी विश्वास ठेवलेला होता. शिष्यांनी चमत्कार घडल्यानंतर येशूवर विश्वास ठेवला, मात्र मरियेने चमत्कार घडण्याआधी विश्वास ठेवलेला होता. म्हणूनच चमत्कार हे आपल्या विश्वासाचा पाया नसावं, तर विश्वास हे आपल्या चमत्काराचं पाया आहे. आणि म्हणून चमत्कार घडतात म्हणून विश्वास ठेवावा, म्हणून पवित्र मरियेची भक्ती करावी, हे चुकीचं आहे. तर पवित्र मरिया हिला देवाने, आपण आजच्या भाषेत मध्ये म्हणायचं तर अधिकृतरित्या तिला मध्यस्थ म्हणून नेमलेलं आहे. तिची भक्ती केवळ अंधश्रद्धा बनू नये, तर तिच्याकडे आपण आलेले असताना तिच्या हा मध्यस्थीतून आपण तिच्या पुत्राकडे जायला हवं. आज ती आपल्याला सांगत आहे की तो जे सांगेल ते तुम्ही करा. आज तिच्या चरणाशी आपण आपली गारणं घेऊन आलेले असताना त्याच विश्वासाने तिच्या त्या भक्तीमध्ये आणि सहभागी होऊया आणि त्या विश्वासाने हा आपला श्रद्धेचा प्रवास पुढे चालू ठेवूया. आमेन. परमेश्वर आपला तारणारा आहे, हा आपला विश्वास आहे. आपण सर्वजण आत्मविश्वासाने ही श्रद्धा व्यक्त करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, ह्यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, कुमारी मरियेपासून जन्माला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगिले, त्यास क्रुसावर खेळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व देवपितेच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंत काळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे, तर अखिल मानव जातीसाठी आपण आपल्या पवित्र आईच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
आपले उत्तर गायनात असेल. आपल्या सर्वांना श्रद्धेचे धडे देणारे आपले परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी, धर्मगुरु, धर्मभगिनी ह्यांनी देव आणि मानव ह्यांच्यामध्ये मध्यस्थ बनून आपणा सर्वांना मरियेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताकडे न्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र मरिया प्रभू येशूच्या उजव्या हाताकडे बसून आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करीत आहे. आपणही आपल्या रोजच्या जीवनात कौटुंबिक प्रार्थनेला जास्त महत्त्व द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जे कुटुंब प्रभूपासून दूर आहे, ज्या कुटुंबात प्रार्थनेला, पवित्र रोजरीला, बायबल वाचनाला प्राधान्य नाही, अशा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने प्रभूकडे आकर्षित होऊन ज्याप्रमाणे पवित्र मरिया प्रार्थनामय जीवन जगली, तसं जीवन जगण्यासाठी आपण पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे प्रभूचरणी प्रार्थना करूया. आजची तरुण पिढी असंख्य जागतिक सुखवस्तूला वेळ देत असते. त्यांनी पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रार्थनेमध्ये जी अवीट गोडी आहे त्याचा आस्वाद घेऊन प्रार्थनामय जीवन जगावे म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे प्रभूचरणी प्रार्थना करूया. पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. आजारी व वयोवृद्ध लोकांच्या बरेपणासाठी, आजारी व कॉलेज विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, कोळी बांधवांच्या व सर्वांच्या व्यवसायासाठी, पवित्र मातेच्या मध्यस्थीद्वारे सर्वांचे वैयक्तिक हेतू पूर्ण व्हावेत म्हणून मातेकडे प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून आखाती देशातील सिरिया हा प्रांतामध्ये जी काही अशांतता पसरलेली आहे, त्याचबरोबर जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्या पुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो.
अब अपने शरीर में है प्रभु, बदल दो इसे अब अपने शरीर में है प्रभु। विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, मिळवलेला बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्या बरोबर आमचे ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरिया हिचा सन्मान करीत आहोत. तुझ्या मुलांनी पाप केले आणि तुझी मैत्री गमावली, परंतु तुझ्या पुत्राच्या रक्ताने व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू त्यांना पुन्हा तुझ्या जवळ आणलेस. तुझा पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू जसा एक आहेस तसे त्यांनी एक असावे म्हणून तू तुझ्या ख्रिस्त सभेत त्यांना एकत्र आणतोस. तुझी प्रजा बनण्यासाठी व तुझ्या अद्भुत कृत्याचा महिमा गाण्यासाठी तू त्यांना पाचारण करतोस. तू त्यांना ख्रिस्ताचे शरीर व पवित्र आत्म्याचे वसतिस्थान बनवतोस. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो.